खंडेरायाकडे कौल मागण्यासाठी येत असतो, नवपरिणीत जोडपी आशीर्वाद मागण्यासाठी येत असतात, कोणी बेल भंडारा उधळण्यासाठी येत असतो तर कोणी तळी उचलण्यासाठी येत असतात। सध्या निवडणुकीचं वारं वाहतंय आणि हा जेजुरीचा गड बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या पुरंदर तालुक्यामध्ये येतो। इथे हे जागरण गोंधळ घालणारे वाघ्या मुरळी या ठिकाणी खंडेरायाला कौल मागतायत आणि त्याचबरोबर काही भाविक आहेत, काही नवपरिणीत जोडपी आहेत जी खंडेरायाच्या आशीर्वादासाठी या ठिकाणी आलेली आहेत। आपण या सगळ्यांची संवाद साधूयात। तो घडलाय आम्हाला, देवा मार्कंड तो घडलाय आम्हाला, सोन्यावानी देवाचा दरबार खंडेरायाचा, सोन्यावानी देवाचा दरबार अजय देवाचा। तुम्ही रोज भाविकांसाठी खंडेरायाकडे कौल मागता, इथं अनेक राजकारणी पण येत असतात, सध्या निवडणूक सुरू आहे, खंडेरायाचा कौल कोणाला मिळणार? मोठी रंगत आहे लढतीत। आता रंगत तर भरपूर आहे, पण कसं असतं, जो प्रजेची सेवा करेल, जनतेची जी सेवा करेल, आमच्या महाराजांचा कौल त्यांच्याच पाठीने। अच्छा, कधी तुम्हाला काय वाटतं? मोठी रंगतदार लढत येते सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार, बरोबर, कौल कोणाला मिळेल? तर आता हे कसं आहे, या ठिकाणी आम्ही कलाकार मंडळी, तर आमच्या स्वतःच्या समस्या म्हणजे काय आहे, जे कलाकार ज्यानंतर ज्येष्ठ होतात त्याच्यानंतर त्यांच्या थकल्यानंतर सरकारने कुठल्या तरी त्यांना मानधनाचा निधी द्यावा, त्यानंतर त्यांचं कुठेही असं काहीतरी हाल होऊ नये म्हातारपणी। आता आम्ही जोपर्यंत आमचे हातपाय चालतात तोपर्यंत आम्ही देवाचं कार्य करत राहतो, पण काही कालांतराने जर आमचे हातपाय थकले तर भविष्यामध्ये आम्हाला काही निधी नाही किंवा मानधन हे मिळालं। म्हणजे तुमच्या समस्या जो सोडवेल त्याला खंडेराया कौल दिला असं तुम्ही म्हणताय। हे एक नवपरिणीत जोडपं आहे, कधी झालंय लग्न तुमचं? 2 दिवस झाले, 28 तारखेला झालं। अच्छा, बरं, शुभेच्छा तुम्हा दोघांना। कुठून आलात तुम्ही? बारामतीच्या जवळ वालचनगर म्हणून गाव आहे। अच्छा, बारामतीचेच आहात, मग काय आता? हा, नाही कल आता कसं आहे, प्रचार चालणार आहे, निवडणूक आहे म्हणल्यावर प्रचार चालणार आहे, तर खंडोबाचा कौल कुठं जाणार ह्याच्यापेक्षा तुम्ही याच्या आधीवर काय केलं, आणि प्रचार तर सगळेच करतात, प्रचार करून काय तुम्ही काम करा, समाजाचे प्रश्न सोडवा, लोकांचे प्रश्न सोडवा, तुम्हाला त्या प्रचाराची गरजच पडणार नाही। आणि हा प्रश्न पण उद्भवणार नाही की खंडोबाचा कौल जातोय कुठं, तुमची कामं तुम्हाला दिसणार आहेत तिथं, त्यामुळे तो खंडोबाचा कौल तुमच्याकडेच येणार नंतर। कोणाची कामं दिसत आहेत? सुप्रियाताईंची दिसत आहेत की सुनेत्रा पवारांची, अजितदादांची? आता आपण मी कुणाचं नाव नाही घेणार या गोष्टीमध्ये, नाव का म्हणजे प्रत्येक जण आपापलं काम करतोय, तो त्याच्याशी प्रामाणिक असणं गरजेचं आहे आणि जनता त्याच्याशी प्रामाणिक राहीलच। प्रामाणिक असणं गरजेचं आहे, कामाशी गरजेचं, कामाशी। मी नाव घेणार नाही कोणाचं किंवा भेदभाव पण करणार नाही त्या गोष्टीसाठी की बाबा मी ह्यांना मत देईल किंवा त्यांना मत देईल। मी असं विचारतच नाहीये, मी असं विचारत नाही। बारामतीची लोक खूप हुशार आहेत, मी मग तेच म्हणतो, बरोबर आहे ना? अच्छा, बघ यांना 2 दिवसाचा अनुभव आलाय। तुमचं माहेर कोणतं? डोकी, धाराशिव तालुका, जिल्हा धाराशिव। तुमचं बर, अरे मग सुनेत्रा वहिनींचं माहेर पण मला वाटतं धाराशिवच आहे, आणि अजितदादांकडे त्या आल्या होत्या, तुमचं तिकडचं आहे। काय नाव तुमचं? माझं प्रतीक्षा। प्रतीक्षा अजिंक्य चव्हाण। अच्छा, आता तुम्ही चव्हाण झालोय। बरोबर, मग काय अनुभव आहे? धाराशिवचं काय वार आहे, बारामतीत काय वार आहे? धाराशिवचा ऍज अ कॅज्युअल। अच्छा, नाही, राजकीय वातावरण तुम्हाला काही 2 दिवसात बारामतीमध्ये काही जाणवलं का? जाणवलं तसं भरपूर जाणवतं, पण असं आपण डायरेक्टली नाही बोलू शकत। अच्छा, नाही डायरेक्टली बोला असं मी म्हणत नाहीये, पण काय वाटतं तुम्हाला की कौल कोणाला भेटायला पाहिजे धाराशिवमध्ये? तर समजू द्या पहिले, मग बरं, धाराशिवचं काय वातावरण? सगळं व्यवस्थित आहे, पण जो लोकांसाठी काम करेन त्यांना लोक निवडून देतील, त्यांना मत मिळतील। तसं मी जर म्हणायला गेलो, आता मी तिकडे गेलतो, त्या भागात गेलतो, तर तिकडची आणि इकडची जर तुलना केली आपण तर आपला इकडचा भाग जरा चांगला आहे, म्हणजे त्या बाबतीने सुधारणा आहेत, व्यवसाय आहेत, लोकांना काम आहे हाताला, तिकडं थोडस लक्ष कमी आहे असं वाटतं मला। कोणामुळे आहे तिकडं हे सगळं? असं नाही, आपण आता ते तिकडचे लोक ते म्हणजे जे कोण त्यांच्यासाठी काम करतं, कोण करतं तसं नाही सांगू शकत मी, एवढं नाही आहे राजकारण। लोक आहेत सहजासहजी हाताला नाहीत लागणार। तुम्ही कुठून आलात ताई? विरंगुट।
पिरंगुट, अच्छा पिरंगुट सुद्धा बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. मग झालं तुमचं पूजा अर्चा सगळी हो झाली. तळी उचलून झाली? हो झाली. आता तुम्ही पण मतदान करणार? अच्छा तुम्ही कुरवले आहात, तुम्ही कुठलं गाव तुमचं? पुणे लोहगाव. अच्छा पुण्याचं. बरं मग काय राजकीय वारं कुठल्या दिशेने वाहते काय वाटतं? राजकीय तर सध्या बीजेपीच आहे, अच्छा पण जो चांगलं कार्य करेल त्याला हमखास जय मल्हार पावणार. म्हणजे कोण चांगलं काम करते? बीजेपी चांगलं? मला पण एवढे आयडिया नाहीये का तर निवडणुकीच्या पिरियड मध्येच राजकारणी लोक फक्त मत मागायला येतात, पण इतर वेळेला बाकी ज्या समस्या आहेत त्या समस्या पण सॉल्व्ह केल्या. आम्ही लेडीज आहे, मी गृहिणी आहे, तर आम्हाला काहीतरी उद्योगधंदा, काहीतरी प्रोत्साहन म्हणा, काहीतरी आम्हाला जर भेटलंच तर आम्ही करू शकतो त्या गोष्टीकडे. आता खरं बघायला गेलं तर काँग्रेसच्या काळात गॅस मेन, मी गृहिणी आहे, मेन गॅसचा भाव 400 रुपये होता. आताच्या कंडिशनला 1100 रुपये गॅसची कंडिशन आहे. तर मला 2 मुलं आहेत, आर्थिक सगळा कौल बिघडला जातो, मग अशी कंडिशन आहे. आर्थिक तुमचं जे काही व्यवस्थापन आहे नाहीये, असा विषय आहे मेन. तर तुम्ही पिरंगुटवरून आलेले आहेत बरोबर. काय तुमचा अनुभव आहे? राजकीय वारं कुठल्या दिशेने वाहतंय, कुठल्या दिशेने व्हायला पाहिजे? नक्की तुमच्या गृहिणींच्या काय समस्या आहेत काकू की ज्या समोर यायला पाहिजे ती येत नाहीत? जो प्रामाणिकपणे काम करेन त्यालाच कौल भेटायला पाहिजे. कोण काम करते आता आपल्या? आता सध्या तर आम्हाला काही माहित नाही नक्की पण आता इथे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये लढत आहे. तसे सुप्रिया सुळे पण छान काम करतात ते. हो आणि सुनेत्रा पवार काय आल्या होत्या का पिरंगुटला? काही नाही आले त्या. एक सभा झाली ना देवेंद्र फडणवीस. सुप्रिया सुळेंची झाली ती. देवेंद्र फडणवीसांची त्या परिसरामध्ये सभा झाली होती. आपण आणखी पुढे जाऊयात. असेच भाविक आपल्याला आणखी पुढे भेटणार आहेत जे खंडेरायाकडे कौल मागण्यासाठी आलेत आणि अर्थातच निवडणुकीमध्ये मतदार राजा म्हणून ते स्वतः देखील कौल देणार आहेत. मंडळी कुठून आलात तुम्ही? आम्ही मुखेड तालुका जिल्हा नांदेड. असे नांदेड. तुम्ही? हो मुखेड तालुका जिल्हा नांदेड. सोबतच आहे? सोबत आहे सगळे. कोणाचा वार आहे मग नांदेडला? वसंतराव चव्हाण. काय बोलता? हा वसंतराव चव्हाणच. अशोकराव तर गेले ना भाजपमध्ये. त्यांनी तिकडे गेले असले तर काय झालं, आम्ही इकडे काँग्रेस सोबत आहोत ना. आम्हाला एक अधिकारशाही नको आहे. पण आता चिखलीकर पण अशोकराव पण सगळे एकाच बाजूला आहेत. नाही चिखलीकर असेल तर काय होत नाही. वसंतराव चव्हाण आमचे नेतेच आहेत. ओनली काँग्रेससाठी. अच्छा हा बीजेपी राहून काही केलं नाही. 10 वर्षामध्ये काय केलेत? काहीच केलं नाही. सगळे काय म्हणतात? सगळे सारखेच आहेत, सगळे सारखेच आहेत. कोणी येऊ द्या. हे यातले त्यात आणि त्यातले त्यात. इकडचे तिकडे जातात, तिकडचे तिकडे जातात, तिकडे चुकीचं आहे. चुकीचं आहे. म्हणजे काय पहिलेच बरं होतं की नाही, जे आहे ते ओरिजिनल होतं. ऍक्च्युली सगळा भ्रष्टाचारच आहे हा. फक्त सत्ता पाहिजे लोकांना, बाकी काय नाही. खंडेरायाकडे लोक कौल मागण्यासाठी येतात. खंडेराया जे बरोबर आहे त्या बाजूनी कौल देतो. तुम्हाला काय वाटतं? तुम ज्या भागातून आला किती म्हणजे चुकीचं काम झालं. 110 मतं बीजेपीला होती, म्हणजे जनमताचा कौल त्यांच्याकडे होता. पण हे ज्यांचे 40, त्यांचे 45 असे 3 जण एकत्र आले, म्हणजे लोकांच्या मताला किंमतच नाहीये. लोकांनी ज्यांना मतं दिली 110 सीटं त्यांची होती. भारतीय जनता पक्षावरती अन्याय झाला. तसं नाही म्हणत मी, अन्याय झालं शेवटी त्यांनी पण घेतलंच ना. अजित पवारला घेतलंच की त्यांनी. मग म्हणजे जिथं भ्रष्टाचार आहे त्यांना तिकडे क्लीन चिट देतात, तिकडे घेतात. सगळीकडनं सारखीच आहे. हे येऊ द्या ते येऊ द्या. बंगले त्यांचेच होणार आहेत, फॉर्च्युनर त्यांचेच असणार आहेत. खरं आहे. सर्वसामान्यांना मारणं हे दुसरं काय आहे तेव्हा. तुम्ही कुठून आला? आम्ही अकलूजवरून आलोय. कोणाचं वार आहे? वार आहे तुतारीचं. वाद तुतारी. शरद पवाराची माणसं आहे मी. पण काय आहे तेव्हा आश्चर्य नांदेडचं वाटतंय. अशोकराव, प्रतापराव चिखलीकर तिकडे गेले म्हणून काय झालं? एवढे दिवस काँग्रेसमध्येच होते ना. आम्ही एक नुसतं काँग्रेसचेच माणसं आहोत ना. मग त्याने एका मिनिटात त्यांच्या गोष्टी लपवण्यासाठी तिकडे गेले तर आम्ही काय करणार? आम्ही आजपर्यंत काँग्रेसची माणसं आहेत, काँग्रेसलाच करणार. सगळेजण तिकडून जरी असले तरी वसंतराव चव्हाणचीच सीट लीडला आहे. नांदेडची लढत अतिशय रंगतदार आहे. राज्यातल्या सर्वाधिक रंगतदार लढतींमध्ये या नांदेडच्या जागेची गणना करायला हरकत नाही. खंडेरायाच्या चरणी कौल मागण्यासाठी प्रत्येक जण इथे आलेला आहे आणि मी जसं म्हटलं मतदार राजा म्हणून हा प्रत्येक जण
त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या गावामध्ये कौल देणार आहे. दादा कुठून आलात? कोल्हापूर. काय वार आहे मग कोल्हापूरमध्ये ताई? कोणाचं वार आहे? वारं तर तसं सांगू शकत नाही, कारण महागाई, बेरोजगारी याच्या दिशेने जो आपले प्रश्न सोडवल त्यालाच आपण मत द्यायला पाहिजे. आता 10 वर्ष बघताय तुम्ही, आता 10 वर्षात महागाई कितीपर्यंत कुठेपर्यंत गेले. आमचा कसं ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असल्यामुळे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असल्यामुळे मग आम्हाला पण वाटतं ना की डिझेल वगैरे कमी व्हायला पाहिजे. डिझेलचं दर गगनाला भेटलेले आहे. आता खाण्याच्या ह्याच्यावरती पण आपण जीएसटी देतो, ह्याचा पण विचार केला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं गृहिणी म्हणून? आता काय सगळंच महाग झालेलं आहे. कसं आहे मतदान करताना या विषयावर कराल? होय. दादा तुम्ही कुठून आला? मुंबई. अच्छा, मग काय वातावरण आहे मुंबईमध्ये? मुंबईमध्ये सध्या आता प्रत्येक देशात बघा ना सगळं महागाईचं. ते बोलले होते 70 रुपये देणार, आपला 30 रुपये देणार डिझेल पेट्रोल, आता सगळं महाग झालंय. बरोबर. अजून यांचं कसं आहे, फक्त हिंदू मुस्लिम, बाकी काय राहिलं नाही, बाकी काही नाही राहिलं. आता चेंज करणार. आम्ही जवळपास जेजुरी गडावरती पोहोचलेलो आहोत, मात्र समोर प्रचंड अशी गर्दी आहे. गडावरती जाणारी लोक आहेत, त्याचबरोबर दर्शन करून खाली येणारी देखील लोक आहेत. आधी सांगत होते सबका साथ सबका विकास. बरोबर आहे. आता कोणाचं साथ नाही, कोणाचं काय नाही, आपल्या हातात फक्त एवढंच आहे. तर ते म्हणतात ते तुमचं आधार कार्ड दाखवले तरी तुम्ही देशवासी नाही, म्हणजे काय इलेक्शन आला की. मुंबईमध्ये कुठे राहता तुम्ही? कल्याणला राहता? कल्याणला. तर कोणी कोल्हापूरचं आहे, कोणी कल्याणचं आहे. गडावरती पोचल्यानंतर देखील आपण अशाच प्रतिक्रिया घेणार आहोत. तारण करता, भक्ताच्या सुखदुःखामध्ये त्याला साथ देणारा, अर्थात आदर्श असा नेता. खंड म्हणजे जमीन आणि त्या खंडाचा, जमिनीचा, त्या जमिनीवरती राहणाऱ्या लोकांचा रक्षण करता म्हणजे खंडेराया. आजच्या काळामध्ये आदर्श नेता कसा असावा याची व्याख्या या खंडेराया या एका शब्दामध्ये आपण करायला हरकत नाही. आणि या ठिकाणी जे राजकीय नेते येत असतात तर ते दर्शन करायला तर येतातच, अर्थात खंडेरायासारखे जे गुण आहेत किंवा खंडेरायासारखी जी एक प्रकारची जी प्रतिमा आहे ती या नेत्यांची असते का, हा खरा प्रश्न आहे. आपल्यासोबत इथले पुजारी आहेत. खरं तर अनेक नेते या ठिकाणी येतात, सर्वच पक्षांचे या ठिकाणी खंडेरायाला कौल मागण्यासाठी इथं येत असतात. तुमचा काय अनुभव आहे पुजारी म्हणून? पुजारी म्हणून असा अनुभव आहे की सर्वच पक्षाचे इथे भाविक म्हणून दर्शनासाठी सर्वच भक्त म्हणजे देवापाशी मागण्यासाठी येतातच की मला याच्यातनं यश मिळू द्या, आम्हाला विजय करा, आम्ही तुम्हाला भंडारा खोबऱ्याने उधळून करू विजय झाल्यानंतर. असं अनुभव भरपूर जणांना आलेले. खंडोबा नवसाला पावणारा देव आहे, खंडोबा महाराष्ट्राचा कुलदैवत आहे आणि खंडोबाला नवस केल्यानंतर नवसाला पावणारा कुलदैवत आहे खंडोबा, जेजुरीचा खंडोबा. आणि असे भरपूर राजकीय व्यक्ती इथं दर्शनासाठी येतात आणि सर्वांनाच आम्ही आशीर्वाद देतोच की विजय होऊन. आशीर्वाद तुम्ही सगळ्यांनाच देता, पण अनुभव काय आहे इथे येणाऱ्या नेत्यांमध्ये? खंडोबाचा कौल कोणाच्या बाजूनी राहतो? सर्व जो येणार भाविक श्रद्धेने येणार आणि तो जो नवसभर बोलतो आणि नवसाला पावल्यानंतर तो येतोच ना. राजकीय कुणी आलं निवडून आल्यानंतर येणारच भाविक देवापाशी. तर मी सुरुवातीला जसं म्हटलं की खंडेराया म्हणजे लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा. तर जो नेता या ठिकाणी लोकांमध्ये राहतो, लोकांचे प्रश्न सोडवतो, लोकांच्या समस्या, आपल्या समस्या मांडतो, तो खरं तर या खंडेरायाचा खऱ्या अर्थाने उपासक म्हणायला हरकत नाही आणि त्याला खंडेराया आपला कौल देत असतो. संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक या जेजुरी गडावरती येतात आणि सोबत येताना आपले विचार, आपली मतं देखील या ठिकाणी सोबत आणतात आणि त्यामुळे या जेजुरी गडावरती वेगवेगळ्या राजकीय विचारांचा कोलाज आपल्याला
ऐकायला पाहायला मिळाला तर आश्चर्य वाटायला नको. असेच काही भाविक या ठिकाणी आलेले आहेत. कुठून आलात तुम्ही? अंबरनाथ मध्ये कोणाची हवा आहे? शिवसेना. कोणती शिवसेना? एकनाथ शिंदे. अच्छा, एकनाथ शिंदेची. तुम्ही आई आहात त्याची, काय वाटतं तुम्हाला कोणाची हवा आहे? हा, आता सध्या तर त्यांचंच चाललंय सगळं. कामं पण करतात ते लोक तसे. तुम्हाला काय वाटतं काकू? मी तर बोलते खंडेरायांनी सत्य त्याच्या पाठीशी उभं राहावं एवढीच माझी खंडेराय चरणी विनंती आहे. यांनी यांचं मत खंडेरायाच्या चरणी अर्पण केलंय. काका तुम्ही कुठून आलात? परेल आलो. परेल. अच्छा, परेल. तुम्ही मुंबईचेच. तुमच्याकडे कोणाची हवा? शिवसेनेची, उद्धव ठाकरे साहेबांची. ते तर म्हटले शिंदेची हवा आहे. कोक्याला आम्ही भीक घालत नाही, घालत नाही भीक. तुमच्याकडे कोणाची हवा आहे? कुठून आलात तुम्ही? मी पण परेलवरून आलो आणि आमचं गाव इथे रिसे आहे पुण्यामध्ये. अच्छा, तिकडे आमच्या इथे उद्धव ठाकरेंचे परेललाच राहिले आम्ही. उद्धव चौधरी साहेब. हा, काकू काय वाटतं कुठल्या निवडणूक व्हायला हवी? कुठल्या मुद्द्यांवरती होतीये? उद्धव ठाकरे. तुम्ही कुठून आलात? आम्ही अकोल्यावरून आलो. तुम्ही? सांगली. काय सांगलीत वारं कोणाचे? विशाल पाटील. काय बोलता? होय. चिन्ह नाही भेटलं ना पण त्यांना? लिफाफा भेटलं ना. आणि पक्षाचं काँग्रेसचं काय अपक्ष आहे, शेवटी आम्ही काँग्रेसच. होय. हा. तर इथे येणारे भाविक खंडेरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आले आणि आपण त्यांना त्यांची राजकीय मतं विचारली. खरं तर ही राजकीय मतं या ठिकाणी प्रांजळपणे आपल्यापर्यंत पोहोचली असं मला वाटतं. कारण अर्थात लोकांचं हे श्रद्धेचं स्थान आहे. इथे येणारी व्यक्ती मनापासून बोलत असते आणि यातून आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की लोक कशा पद्धतीने विचार करतायत. अर्थात खंडेराया, रक्षणकर्ता, तारणकर्ता, आदर्श असा नेता लोक आपल्या नेतृत्वामध्ये पाहत असतात. नेतृत्वाने प्रयत्न करायचा असतो या अपेक्षांना खरं उतरण्याचा. कॅमेरामन अमोल गवळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, गडजेजुरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.